मी एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली, म्हणजे महाराष्ट्रच नव्हे तर कुठल्याही राज्यात जर गुजराती जी कम्युनिटी किंवा राजस्थानी लोकं ज्यांची स्वीटची दुकानं असतात, मोस्टली त्यांच्या स्वीट्सच्या दुकानांचे जे नाव असतं ते म्हणजे ममता, मधुर, राजभोग किंवा थाळीची जी त्यांची रेस्टॉरंट्स असतात किंवा थाळीची जी त्यांची जी हॉटेल्स असतात, त्या लोकांचं तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली का? ती लोकं धंदा करताना ज्यावेळेस ते धंद्यात उतरतात त्यावेळेस ते फुल फ्लेजनी त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करतात आणि त्यांच्याकडं म्हणजे आपण म्हणतो ना ऑप्शन बी सारखा प्रकार त्यांच्याकडे नाहीच आहे. त्यांनी जर ठरवलं की आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे, तर ते त्याच्यासाठी पूर्ण झोकून देऊन व्यवसाय करतात आणि जर तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळा आपल्या मराठी माणसांना देखील ट्राय केलेला असतो की बिझनेस स्टार्ट करायचा किंवा स्वीटची दुकानं. आपल्या माणसांची का नाही चालत? तर तुम्ही बघितलं असेल तर त्या दुकानामध्ये किंवा त्या हॉटेलमध्ये जो म्हणजे तुम्ही मिठाईच्या दुकानामध्ये जर आपल्या लोकांचं बघितलं तर ज्या प्रमाणात माल असायला पाहिजे किंवा ज्या प्रकारच्या व्हरायटी असायला पाहिजे, जी टेस्ट असायला पाहिजे किंवा त्याच्यासाठी लागणारं जे डेडिकेशन आहे ते आपल्या लोकांकडे नसतं. बट जे राजस्थानी आहेत ती लोकं मिठाईच्या ह्या व्यवसायामध्ये किंवा मिठाईची दुकानं हँडल करण्यासाठी लागणारं जे डेडिकेशन आहे त्याच्यामध्ये ते पुरेपूर उतरतात आणि ते त्याला यशस्वी करून दाखवतात. आता मी ज्या एरियामध्ये राहतो तिथं एक नवीन मिठाईचा दुकान स्टार्ट केलंय म्हणजे तेही राजस्थाननी आणि त्यापूर्वी देखील तिथं दुकान होतं. ते दुकान आपला मराठी माणूस चालवायचा. बट त्यावेळेस त्याच्याकडं गर्दी नाही किंवा जो पुरेसा माल पाहिजे तो माल नव्हता किंवा ते दुकान जसं भरगच्च दुकान भरलेलं दिसल्यानंतर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, वेफर्स, चिप्स किंवा बाकी लागणाऱ्या गोष्टी तर किंवा त्याची लाइटिंग झाली, एस्थेटिक झालं, या सगळ्या गोष्टींवर त्यानं फोकस केलेला नव्हता, जो आपला मराठी माणूस होता. ज्यावेळेस तो हे मिठाईचा त्याचं दुकान होतं. पण ज्यावेळेस तिथं त्या राजस्थानी लोकांनी ज्यावेळेस तेच सेम जागेवर ज्यावेळेस त्यांनी दुकान त्यांचं चालू केलं, त्यावेळेस त्यांनी त्या दुकानाचं पूर्ण रिनोव्हेशन केलं. पूर्ण दुकानात लाईट, माल प्रचंड म्हणजे सगळे वेफर्स, चिप्स त्याचबरोबर सगळ्या प्रकारच्या मिठाई म्हणजे पूर्ण दुकान तुम्ही बाहेरून जरी बघितलं तर भरगच्च भरलेलं. त्याच्यानंतर बाहेर एक पाणीपुरीचा जो गाडा असतो किंवा जो स्टॉल असतो तो आणि त्याच्याकडनं म्हणजे जे दुकानात पूर्वी मोजकी लोकं असायची किंवा मोजकी गर्दी असायची, तर तिथं प्रचंड प्रमाणात गर्दी व्हायला लागली आणि सेम स्पॉट. मराठी माणसाचं कसं असतं, की आपण म्हणतो नशिबाची गोष्ट आहे. प्रत्येकालाच नाही जमत किंवा नाही जागाच माझी चांगली नाही किंवा त्याच्यासाठी लागणारा गाळाच माझ्याकडे नाहीये. पण तुम्ही त्या लोकांचं ऑब्झर्व्ह करा. मी जिथे राहतो त्या सिटीतलंच नाही बोलत आहे. तुम्ही कुठल्याही सिटीत जिथं तुम्ही राहत असाल तिथं ऑब्झर्व्ह करा. त्या लोकांचं ज्यावेळेस त्यांचं मिठाईचं दुकान असतं, त्याच्यामध्ये ते दुकान तुम्हाला बघायला तिथलची लाइटिंग, तिथलचं एस्थेटिक, त्याच्यात नंतर तिथं असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आणि त्या दुकानात तुम्हाला असं कधीच दिसणार नाही की शॉर्टेज मालाचं कुठल्या. प्रचंड तुम्ही किती वेळाचं मिठाईचं काउंटर जे आहे ते फुलच तुम्हाला दिसेल आणि ह्या सगळ्या गोष्टींवरून एक गोष्ट लक्षात येते, की ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय करतायत तर त्यामध्ये मराठी माणसाला किंवा कुणीही असो, नॉट ओन्ली मराठी माणूस, तो कुणीही जर व्यवसाय करतो तर त्याच्या खोलात उतरलं पाहिजे आणि आपल्या मराठी माणसांची टेंडन्सी अशी असते, की आपल्याकडे प्लॅन बी असतो. नाही हे नाही झालं तर मी हे करेल. पण त्या लोकांचं असं आहे, की त्यांनी जर ठरवलं, की मला मिठाईचं दुकान चालू करायचं आहे किंवा मला हॉटेल चालू करायचं आहे किंवा मला कुठल्या थाळीचं दुकान चालू करायचं आहे, तर त्या लोकांकडे ऑप्शन बी नसतोच. त्यांच्याकडे एकच ऑप्शन असतो, की मला हे काही करून सक्सेसफुली मला हे ड्राईव्ह करायचं आहे आणि मला ह्याच्यात यश मिळवायचं म्हणजे मिळवायचं. त्याच्यासाठी काय गोष्टी लागेल ती मी पुरेपूर द्यायला तयार आहे. त्याच्यासाठी लागणारा वेळ, त्याच्यासाठी लागणारी मॅनपॉवर, त्याच्यासाठी लागणाऱ्या जी इन्व्हेस्टमेंट आहे ती ते लोकं करतात आणि त्यांच्याकडं ऑप्शन बी नसतो म्हणून ते त्या धंद्यात त्याच्यानंतर त्यांच्याकडे असणाऱ्या नॉलेजमुळं, त्यांच्याकडं काम करण्याची असणारी त्यांची टेंडन्सी, त्यांच्याकडं त्या व्यवसायाला देण्यासाठी लागणारा वेळ जो आहे, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं देण्याची क्षमता असते. म्हणून त्यांचा व्यवसाय यशस्वी झालेला आपल्याला बघायला मिळतो. धन्यवाद.